आता तुम्हाला कसं वाटलं? एकदम सुंदर असा धबधबा आहे, एकदम सुंदर. आयुष्यात येऊन एकदा तरी इथे यायलाच पाहिजे. अरे अरे या जरा पावसाळ्यात आपला सह्याद्री कसा आहे त्याचा एकदा प्रत्यक्षात अनुभव घ्या, आनंद घ्या. आयुष्यात येऊन जर हे नाही केलं तर काय केलं. व्हॉट इफ जर मी बोललो मार्लेश्वर धबधबा 7 स्टेप मध्ये पडतो? जी हा, हाच मार्लेश्वर धबधबा खालून पाहिलं तर एका स्टेप मध्ये पाहायला मिळतो. पण एक असा डोंगर जिथून हाच धबधबा 7 स्टेप मध्ये खाली पडताना दिसतो. आणि याच डोंगराचा अनुभव घेण्यासाठी आपण आज जाणार आहोत लिंगाचा डोंगर. तेच गेल्या वर्षी भगतवाडीतून गेलो होतो, यंदा म्हटलं सोनारवाडीतून जाऊ. सोनारवाडीतून जाऊया. सोनारवाडीत मग इथे वरच्या नासकरवाडी म्हणून लागत तिथपर्यंत गाडी जाते. हा, गाडी आता लोकांनी नेला नाही, सकाळपासून गाड्या भरपूर गेल्यात. हे काय? हा, मग आता 2 गाड्या डबलवाल्या. अजून किती लांब आहे? आता तुम्हाला जर गाडी न्यायला 15-20 मिनिटं लागतील वर, आणि तिथं तुम्हाला 1 तास लागेल चालायला. आणि तिकडे गेलं तर मग 1.5 तास जातो ना? मला नाही ठाव, तिकडे मी नाही गेली. या लोकांच्या डोंगराला माझी गुरं जाऊन आलेली आहेत. चलो टाटा. गुड मॉर्निंग मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता आपण सध्या आलो आहे सोनारवाडीमध्ये आणि इथून आपला लिंगाचा डोंगर हा ट्रेक आज आपण करणार आहोत. लिंगाचा डोंगर पूर्ण एक्सप्लोअर करून त्याची इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत. सध्या आता आपण सोनारवाडीमध्ये आहे आणि सोनारवाडीमध्ये शेतीची कामं चालू आहेत. आता ऑलमोस्ट वाजलेत दुपारी 1 वाजता आपण हा ट्रेक चालू करतो आहे. आणि आपली गाडी इथे पार्क केली आहे. इथे एक घर आहे आणि इथे समोर टाकी दिसते तुम्हाला. लँडमार्क म्हणजे इथे समोर टाकी आहे, तिथून आपल्याला ट्रेकसाठी पुढे वाट सुरू होतो आपला. तर या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल तुम्हाला सांगेन, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. चलो अभी जाते हैं ऊपर. ही ती टाकी आहे. इथून आता हा रोड पुढे सरत चालत जायचं आहे. सो मित्रांनो, थोडं पुढं आलं तर आपल्याला हा इथे परत 2 फाटे फुटत आहेत. आता एक हा कच्चा रोड जातोय आपल्या डाव्या साईडला आणि इथून छोटीशी चिंचोळी वाट आहे. इथे कन्फ्युजन होतं, इथे थोडी चिंचोळी वाट आहे, इथून आपल्याला वरती जायचं आहे. तसे ऊपर जाने का मित्रांनो, इथून पुढे जायला आपल्याला अंधारपणची फिलिंग येते. पूर्ण अंधार झाला आहे. झाडाच्या अशा झुडपातून आपण पुढे जावं लागतंय. अप्रतिम. गाईस, ही बघू शकता तुम्ही लश ग्रीनरी. सध्याच आता पावसाची एक धार पडून गेले आणि पानावरून टिपूक असे थेंब खाली पडत आहेत, अंगावरती पडतात. गारगार वाटतंय, छान. चलो मित्रांनो, प्लीज डोंट थ्रो युअर गार्बेज. कारण अशा ठिकाणी येऊन तुम्ही असे तुमचे खाऊ आणता, असा कचरा टाकता, प्लास्टिक. हे ग्रीनरी, हे डोंगर, हे धुकं आणि वॉटरफॉल एक नंबर वाटतंय. आणि इथेच आता मी असं निवांत पडलो होतो. थोडीशी अंगाला खाज लागली, पण अंगामध्ये एवढी खाज आहे, एवढी खाज लागलीच पाहिजे. छान वाटतंय.
तर मित्रांनो, ही चिंचोळी छोटी वाट, ही ग्रीनरी इथे, आणि या ग्रीनरीतून असा हा पुढे रोड जातोय. अप्रतिम नजारा. चलो आगे जाते. ओके, सो आता त्या वाटेवरती आलो जिथून आपल्याला वरती जायचं आहे इथून, आणि ही परत त्या जाते जिथं 7 स्टेप वॉटरफॉल दिसतो. तो व्ह्यूकडे हा रोड तिकडे रिटर्न जातो, आणि इथून आपल्याला आता वरती जायचं आहे. ही इझी वाटसुद्धा आता फुल चालून चालून स्लिपरी झाली आहे बघा. पूर्ण असं घसरत घसरत सर्व खाली आलं आहे. हे छोटे छोटे रेती खडे आहेत, याच्यावरनं घसरण्याची शक्यता जास्त असते. तर इथून नीट वरती जायचं आहे. काय हे खूप रिस्की झालं आहे. चालून चालून पूर्ण गुळगुळीत झालं आहे. पाऊस नाही म्हणून नशीब, पावसातून अजून वाट. चला आता इधर से नेडा आहे ते बघायला जाऊया इथून खाली. जास्त पावसामध्ये इथं येणं रिस्की आहे, कारण ही निमुळतीच वाट इथं आपल्याला पाहायला मिळते. जो एकच माणूस पास होईल अशी एवढी ही वाट आहे. ही कधीही खाली जाऊ शकते, इतकं रिस्की आहे. हे इथं देवस्थान हर हर मार्लेश्वर. हे ते छिद्र आहे इथं समोर, याला नेडही म्हणतात. तिथून आता आपल्याला खाली उतरायचं आहे रिटर्न त्या डोंगरावरती, आणि तिथून जो आपल्याला फायनली व्ह्यू बघायचा आहे 7 वॉटरफॉलचा, तो आता बघायला जातो आहे. फायनली पोचलो या व्ह्यूवरती, आणि इथून 7 धबधबेवरती आहेत. इथून आपल्याला आता 1 2 3 4 5 धबधबे दिसत आहेत. मार्लेश्वर इथे खाली आहे. आत्ता आपला हा व्ह्यू पूर्ण बघून झाला आहे, आणि आपल्याला सांगलीचे काका आहेत ते फिरण्यासाठी आपल्या लिंगाच्या डोंगरवरती आलेत. हा व्ह्यू बघून त्यांना कसं वाटलं, हा त्यांचा एक्सपिरियन्स जरा विचारूया त्यांना. काका, तुम्हाला कसं वाटलं? एकदम सुंदर असा धबधबा आहे, एकदम सुंदर. आयुष्यात येऊन एकदा तरी इथे यायलाच पाहिजे. स्वर्ग सुख म्हणतात ती हेच. बरोबर. तुम्ही बाकीच्यांना जे घरात असतात
त्यांना काय सांगाल एक अरे अरे या जरा पावसाळ्यात आपला सह्याद्री कसा आहे त्याचा एकदा प्रत्यक्षात अनुभव घ्या, आनंद घ्या. आयुष्यात येऊन जर हे नाही केलं तर काय केलं. इतक्या वयामध्ये हे काका आहेत ते फिरतायत म्हणजे ही एक गोष्ट घेण्यासारखी आहे. तर थँक्यू काका. थँक्यू. काका 3च आहेत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला. सुंदर असा लिंगाचा डोंगर आता आपला एक्सप्लोर करून झालाय. बऱ्यापैकी आपण सर्व एक्सप्लोर केलंय, तुम्हाला डिटेल सांगितलेत आणि सर्वांचे एक्सपिरियन्स पण जाणून घेतले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा भन्नाट भरल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन बाय.